आपल्याला जे सगळे चक्र आहेत ते जागृत होतात असं म्हणतो. मग आपल्या कपाळावर आज्ञाचक्र असतं, म्हणून ते आपण जेव्हा हळदी कुंकू ते लावतो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जास्त येते, सकारात्मक ऊर्जा जास्त येते. म्हणून सुहासिनींनी तर हळदी कुंकू हे लावलंच पाहिजे. तर बस मला एवढंच सांगायचं आहे. थँक्यू. त्याचं महत्त्व सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोन. हळदी कुंकू निमित्त सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्हाला बोलण्यासाठी प्रेरणा दिली आमचे सन्माननीय मुख्याध्यापक सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर हळदी कुंकूबद्दल मी सांगेन की आपण सर्व महिला एकत्र येतो या निमित्ताने आणि संक्रांतीच्या वेळी आपण हळदी कुंकू विशेषतः केलं जातं की तीळ त्या हवामानानुसार ती आपल्या शरीरासाठी आवश्यक स्निग्धता तयार करते, गुळ आणि स्नेहाचा वाटा दिला जातो की यापूर्वी आपल्यामध्ये जर काही चुकून वादविवाद झाले सगळ्या जबाबदाऱ्या पार पडायच्या असतात. मग आपण आपले हौसमौज कधी आपल्याला पण हौसमौज आहे की नाही, मग आपण आपल्या हौशी कधी हे करायचं. मग त्यानिमित्ताने जो हा उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून तुम्ही सगळ्या महिला एकत्र येतील, आपल्या विचारांचे आदान प्रदान होईल आणि त्याचबरोबर काहीच्या आपण सगळ्याच गोष्टी पुरुषांबरोबर किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर बोलू शकत नाही. मग आपल्याला आपल्या मनाचा जो कोपरा, हळवा कोपरा जो असतो ना, तो जर आपला मोकळा करायचा असेल ना, तर त्याच्यासाठी आपल्याला मैत्रिणीची गरज असते. मग ही मैत्रीण आपण सगळ्याच्या एकत्र जमल्यानंतर याच्यातूनच आपली मैत्री वाटते आणि मग आपण आपले जे मनातले विचार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ताणतणाव येतो किंवा काय, तर तो आपण कुठेतरी व्यक्त करू शकतो आणि आपलं मन तर हलकं होतं. पण त्याचबरोबर एखादी जर समस्या असेल तर कदाचित सर सांगत होतं इकडूनच नाही, सर सांगत होतं इकडूनच घेऊन जातो तिला एक्झामला असं. यांनी काय केलं युएसवाल्यांचं काय प्रिन्सिपल सर सांगत होता का इकडूनच घेऊन जातो एक्झामला असं.